सिया राम जय जय राम राम सिया राम. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस माझ्यासाठी खरंच खूप आनंदाचा होता. हे बघा, आज आमच्या सोसायटीमध्ये बजरंगबलींचं आगमन झालेलं आहे आणि त्यामुळे मी आज खरंच खूप खुश होते. आज आमच्या सोसायटीच्या मंदिरात बजरंगबलींची स्थापना होणार आहे. त्यासाठी आज सकाळपासूनच मंदिराची साफसफाई चालू आहे आणि हनुमानांची जी मूर्ती आणलेली आहे, त्याला कलर द्यायचं पण काम सुरू आहे. आणि आज सकाळची आरती झाल्यानंतर 11 वाजता हनुमानाची स्थापना होणार आहे असं सांगितलं होतं. त्यासाठी माझी जरा गडबड चालली होती. मला आता जिमलाही जायचं होतं आणि घरातली कामंही उरकायची होती. आज सोसायटीतच बजरंगबलीची स्थापना होते ह्या विचारानेच मला खूप आनंद झाला होता. कारण मी आधी ज्या सोसायटीत राहत होते ना, तिथेही हनुमानाचं छान असं मंदिर होतं आणि खूप जुनं मंदिर होतं. तर मी तिथेही भरपूर सेवा करत होते हनुमानाची आणि आता मला इथेही सेवा करायला मिळणार आहे. याचाच मला खूप आनंद होत होता. त्यासाठी म्हटलं निघायच्या आधी आहे ना, सगळं कामं उरकून जाऊ म्हणजे आल्यानंतर जिमहून आल्यानंतर मला निवांतपणे मंदिरात थांबता येईल. आज मंदिरात हनुमानाची स्थापना होती म्हणून महाप्रसादही ठेवला होता. खरं तर आज काही दुपारचा स्वयंपाक करायची गरज नव्हती, पण माझी मुलं ना असं काही कार्यक्रम असेल ना, की बिलकुल बाहेर येत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी मला बनवायलाच लागतं काहीतरी. ते दोघांसाठी मग मी पनीरची भाजी बनवून ठेवली. म्हणजे आल्यानंतर पटकन त्यांच्यासाठी चपाती केली, की झालं. जिमला जाऊन आल्यानंतर पटापट अंघोळ केली आणि सगळ्यात आधी मंदिरात आले. हे बघा, आज सगळ्या देवांना इतकं छान फुलांनी सजवलंय ना, की बघतच बसावसं वाटतंय. तर मंदिरात मी येईपर्यंत आरती झालेली होती. म्हटलं चला आता सगळ्या देवांचं दर्शन घेऊया. आमच्या सोसायटीतले जे काही सीनियर सिटिझन्स आहेत ना, ते सर्व मिळून हे मंदिराची काळजी घेतात. रोजच्या रोज 2 टाईम आरती असते, प्रसाद असतो. सगळेजण आपापल्या घरून काही ना काही प्रसाद आणत असतात. हे बघा, हे सर्व सीनियर सिटिझन्स. तर ह्या सर्वांनी मिळून आज हनुमानाची स्थापना केलेली आहे मंदिरात. बरेच दिवस झाले इथे काम चालू होतं. बरेच काही-काही त्यांनी हनुमानाच्या मंदिरासाठी, स्थापनेसाठी इथे बऱ्याच गोष्टी बनवल्या आहेत वेगळ्या-वेगळ्या. तर हे बघा, किती सुंदर अशी मूर्ती स्थापन केलेली आहे. तर मन इतकं भरून आलंय ना आज हनुमानाचं दर्शन घेऊन. तर आमच्या घरापासून आहे ना हनुमानाचं मंदिर जरा लांब होतं, त्यामुळे सारखं जाणं होत नव्हतं. तर इथे आल्यानंतर मला एवढा आनंद झाला ना, आता मूर्ती स्थापन झाली तर रोजच्या रोज आपल्याला पूजा करता येणार आहे. आरती झाल्यानंतर असं प्रसाद वाटप चालू होता. ही ही माझी मैत्रीण आहे नैना आणि हिला पण खूप आवड आहे देवाची, देवपूजेची. तर ही रोजच्या रोज मंदिरात न चुकता येत असते. तर हे बघा असा महाप्रसाद मिळालेला होता आज. मसाले भात, पायनॅपल शिरा आणि बुंदी. मुलांसाठी थोडा प्रसाद घरीही आणला होता. म्हटलं खातील मुलं यातलं थोडंफार. तर आजची दुपार माझी छान गेली होती. हनुमानाच्या भक्तीत आजचा पूर्ण दिवस गेला होता. आज रात्रीच्या जेवणातही खास असा बेत होता माझा. सगळ्यात आधी तर मी कणिकच मळून घेतलं आणि आजच्या जेवणात मी खास बनवलं होतं चटपटीत अशी कैरीची भाजी, मेथीची भाजी आणि मसूर डाळीची आमटी आणि भात असा आणि आंब्याचा रस. तसा छान असा सागर संगीत असा माझा आजचा डिनर प्लॅन होता. तर हे बघा आता कणिक मळून घेतलेलं आहे. आता मस्तपैकी कैरीची भाजी बनवायची आहे. सगळ्यात आधी कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या. त्याचं साल काढून आहे ना छानपैकी बारीक कट करून घेतल्या. कैरी कट करायची राहिली होती. म्हटलं आधी मेथीची भाजी करून घेऊया आणि वरणाला फोडणी देऊन घेऊया. म्हणजे कसं आहे एका बाजूला ते शिजेल तोपर्यंत कैरी कट करते आणि नंतर मग चपाती करता करता कैरीची भाजीही शिजेल. असं चाललं होतं माझं. म्हणजे पटकन स्वयंपाक रेडी होईल. तर संध्याकाळी आपल्याला किती घाई असते आता तुम्हालाही माहितीच आहे आणि सगळ्यांना इतकी भूक लागलेली असते. आजच्या डिनरमध्ये मला जास्त आयटम बनवायचे होते म्हणून मग माझी लगबग सुरू होती, की काय आधी करू आणि काय नंतर करू हेही कळत नव्हतं. घाई झालेली असेल ना असंच काहीतरी होतं. तर आधी मेथीची भाजी फोडणीला देऊन फोडणी करून घेतली. त्यातही मेथीची भाजी निवडलेली होती म्हणून बरं झालं, की मेथी निवडून ठेवली होती मी. म्हणजे ते एक काम माझं वाचलं नाही तर त्यातही बराच वेळ गेला असता. तर शक्यतो पालेभाज्या ना मी आणल्या की लगेच करत असते. जास्त वेळ स्टोअर करून ठेवत नाही. तर मी ही कालच आणली होती आणि रात्रीच निवडून ठेवली होती. म्हणून मग कसं झालं की आज करायला सोपं पडलं.
खरं तर आज दोन्हीही सुक्याच भाज्या होत्या, पण कसं आहे आमटी पण होती मसूरच्या डाळीची. म्हटलं चला दोन्ही सुक्या भाज्या असल्या तर मुलांच्या आवडीची मेथीची भाजी आहे आणि कैरीची भाजी मला खूप आवडते. कैरीचा सीझन असेपर्यंत मी सारखी ही भाजी बनवतच असते. मला तर खूप आवडते. नुसती पण घेऊन खात असते मी ही भाजी बऱ्याच वेळा. पण सध्या तर काय झालं, की आता शुगर लेव्हल वाढली आहे माझी आणि त्यामुळे डॉक्टरांनी मला गोड खायला कमी खायला लावलंय. त्यामुळे मी जरा क्वचित बनवतीये सध्या भाजी. तर आता खूप दिवसांनी आज बनवली होती. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. तर असे बारीक-बारीक काप करून घेतले कैरीचे आणि 2 कैऱ्यांसाठी ना मी 1 वाटी असा गूळ घेतलेला आहे. तर गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. तर हे बघा. तर इकडे कुकर पण थंड झालेला आहे. हे बघा मी कसं मसूरच्या डाळीमध्ये सगळ्या भाज्या टाकत असते शिजताना. डाळीसोबतच शिजवताना ह्या भाज्या टाकल्या ना, की आमटीला किंवा वरणाला टेस्ट खूप छान येते. त्यासोबतच मी लसूण, आलं, हिरवी मिरची हे पण त्यातच टाकत असते. कधी-कधी दालचिनी टाकते, कधी लवंग, कधी वेलची असं वेगवेगळे फ्लेवर्स ॲड करत असते. कधी मी आमसूल घालत असते वरणाला. तर तुम्हाला आवडते की नाही आमसूलचं वरण? तर हे बघा मी आता कैरीच्या भाजीला फोडणी करतीये. तर मी थोडंसं आता कढईत मी 2 छोटी पळी भरून तेल घातलेलं आहे. आता जिरे, मोहरी आणि हिंग अशी फोडणी दिली आहे. नंतर चिरलेली कैरी आपण टाकून घेतलेली आहे. तर छानपैकी त्याला हलवून घ्यायचं आहे, तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. तर हे झाल्यानंतर थोडीशी हळद, लाल तिखट, 1 चमचा हळद, 1 ते दीड चमचा लाल तिखट, तो छोटा चमचा आहे मसाल्याच्या डब्यातला आणि जिरे आणि धन्याची पावडर आणि थोडंसं मीठ, चवीपुरतं मीठ हे घालून मी परतून घेतलं सगळं. नंतर आपण जो काही गूळ चिरून घेतला होता ना, तो सगळा घालून घेतला आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकतात. तर 2 कैरीच्या हिशोबाने मी एवढा गूळ घातलेला आहे आणि एकदम परफेक्ट झालं होतं माप. इकडे आता डाळ ना मी स्मॅश करून घेतीये. भाज्या पण सगळ्या छान अशा स्मॅश करून घेतीये. ते सगळं एकजीव झालं ना, की वरण खूप टेस्टी लागतं. आता वरणाला फोडणी करून घेतीये. तर हे बघा मी हा जो ऑर्गनायझर घेतला होता ना भाज्या ठेवण्यासाठी, तर याचा खरंच खूप उपयोग होतो बरं का. तर मी हा Meeshoवरून मागवलेला आहे आणि खूप कमी किंमत आहे त्याची. काहीतरी 120 की 125 अशी प्राईज आहे त्याची. तर तुम्हीही मागवू शकता. खूप आपल्याला हेल्पफुल आहे. म्हणजे फोडणी करताना ना हे सगळं आपल्या हाताशी असतं. कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची. तर आता हे बघा मसाला घालून मी किचन किंग मसाला घातलेला आहे आमटीसाठी. थोडं तिखट बनवायचं होतं मला म्हणून मग मी थोडा मसाला आणि वरण शिजवतानाच हिरवी मिरची पण घातलेली आहे. तर असं वरणाला फोडणी पण देऊन घेतली. म्हणजे थोडी आमटीच झालेली आहे ती एक प्रकारची. तर कारण दोन्हीही सुक्या भाज्या होत्या म्हणून मग आता असं थोडंसं तिखट वरण केलं आहे किंवा आमटी म्हणता येईल. तर आता ह्या दोन्ही भाज्या झालेल्या आहेत आणि कैरीची पण भाजी शिजत आलेली आहे. हे बघा किती छान कलर आलेला आहे भाजीला आणि बघूनच तोंडाला पाणी सुटलंय माझ्या तर. तर भाजी शिजेपर्यंत म्हटलं एका साईडला पटापट चपात्या पण करायला घेऊया. तर मुलांसाठी 2-3 चपात्या होतील तोपर्यंत कैरीची भाजीही शिजेल. मग सगळ्यांना गरमागरम जेवायला वाढता येईल. तर हे बघा आता चपात्या लाटायचं काम चाललेलं आहे माझं. आपण रोज जी चपाती बनवतो ना, ती एकदम मऊ आणि लुसलुशीत कशी होईल आणि दिवसभर सॉफ्ट कशी राहील, यावर मी एक व्हिडिओ पण बनवलेला आहे, तर नक्की बघा. तर हे बघा आता स्वयंपाक रेडी झालेला आहे, डिनर रेडी झालेलं आहे. तर आता छानपैकी ताट वाढायला घेतीये. तर असं छानपैकी ताट सजवून वाढलं ना, की मग सगळ्यांना खाण्यात पण इंटरेस्ट येतो. आणि आंब्याचा रस पण चपात्या झाल्यानंतर मी बनवला होता, पण त्याचा काही व्हिडिओ मी काढला नाही. हे बघा किती छान अशी यम्मी यम्मी कैरीची भाजी झालेली आहे. तर मी तर फक्त कैरीची भाजी आणि चपाती यावरच ताव मारलेला होता. आणि आजच्या ह्या डिनर थाळीसोबत हा मस्तपैकी नाचणीचा पापड. तर कसा वाटला आजचा मेनू तुम्हाला? तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? ह्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या का? नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल ना, तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला तर आता डिनर एन्जॉय करूया. बाय.